आपल्या पुढे येणाऱ्या संकटांचा सामना लोकशाहीमध्ये राजकीय पक्षांनी करावा, पण तो करताना त्यांनी समाजाला इकडं तिकडं नेऊ नये म्हणून आपल्या राज्यघटनेत डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल आहेत. म्हणजे असा आज नाहीये, पण असा समाज तुम्हाला आणायचा हे बंधनकारक आहे. आणि मग तुम्ही लोकांना सांगा की माझा कार्यक्रम त्याच्यापेक्षा जास्त परिणामकारक आहे. पण आता तो जो बंध आहे, ज्याच्या भोवती सगळ्यांनी मानून करायचं आहे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल, म्हणजे सर्वांना समाजवाद, पण म्हणजे अन्न वस्त्र निवारा द्यावा, माणसाला धर्मावरनं जातीवरनं त्यातला मोजू नये वगैरे वगैरे, हे असा समाज आणायचा आहे. तर ते क्रांतिकारक आहेत डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल, म्हणजे मार्गदर्शक तत्व आहे. तर बहुतेक सर्व पक्षांनी याच्यापासून फारकत घेतलेली आहे. आणि ही दिली कोणी आपल्याला, ही गंमत आहे, ही दिली आपल्याला स्वातंत्र्य लढ्यांनी. त्यापूर्वी ती अस्तित्वातच नव्हती. नवीन मूल्य म्हणजे व्यक्तीला स्वातंत्र्य असावं, सर्व नागरिकांमध्ये समता असावी, कोणी कोणाचं शोषण करू नये, न्याय असावा सामाजिक. तर ही नव्हतीच. ही स्वातंत्र्य लढ्यामध्ये एक 100 वर्षाची प्रक्रिया त्यात तयार झाली आणि त्याच लोकांनी भारत स्वतंत्र केला, बाकीच्यांनी केला नाही. 1857च्या बंडाला सर्व राजे आणि बादशाह एकत्र आले. अध्यक्ष केलं दिल्लीच्या मोगल बादशाला आणि त्या कमिटीचे सेक्रेटरी होते तात्या टोपे पुण्याचे. पण यांना इतका मार दिला. कुणी दिला? एक कंपनी, ईस्ट इंडिया कंपनी. इंग्रज सरकारने नाही दिला. आणि त्यांच्याकडे काय हत्यार होतं? जातवार त्यांच्याकडे तैनाती फौज होत्या. एक दोन राज्यांची भांडणं झाली की ते दोघांनी गाठायचे, आमचं प्रोडक्ट घ्या, आमच्याकडे ट्रेंड लोक आहेत, तुम्ही आपल्या ऐनवेळी जमवतात, पैलवान किती, घोडे किती, तालमीतून बोलवतात आणि मारामाऱ्या करता, आम्ही गोळी घालतो. फायर म्हटलं की गोळी जाते, माघार घेतच नाही. तुमचा मनुष्य घाबरला तर माघार घेतो. तर आमचं प्रोडक्ट घ्या. आणि ते शक्यतो ज्यांना जीणं कठीण आहे अशा लोकातून, दलित जातीतून त्या तैनाती फौज झाल्या होत्या. महार रेजिमेंट कुठून आली? पुण्याची पेशवाई 1818ला गेली. त्यात इंग्रजांचा रक्त सांडल्याचा इतिहासही नाही. यांनी जे पिडलं होतं त्या महार पलटणीने विजय मिळवला. 500 महार पलटणीचे लोक मेले आणि यांचे काहीतरी भरपूर पेशव्यांचं सैन्य गेलं. असे ते एकमेकावर घालायचे. आणि त्याच्यामध्ये नंतर इंग्रज सरकार आल्यावर ते तैनाती फौज बंद का झाली? दलितातून लोक घेणं का बंद झालं? तर तोपर्यंत सवर्ण अधिकारी यायला लागले आणि ते म्हणाले आम्ही यांचा हुकूम पाळणार नाही. म्हणजे त्यांनी परत तिथे मनुस्मृती आणली आणि त्यामुळे महार रेजिमेंट बंद झाली. बाबासाहेब जन्मले त्याच वर्षी बंद झाली. आणि नंतर त्यानं असं महार पलटी म्हणून सैनिक म्हणून जा, पण तुम्ही आधीच दलित असाल किंवा आमच्या ह्याच्यात बस असाल तर खालचे म्हणून जा, बाकीचे अधिकारी म्हणून एनडीएतून जातील. हे सगळं मनुस्मृतीचं प्रतिबिंब होतं. आणि अशा याला वेगवेगळ्या संकल्पना आल्या आणि त्याने हरवलं. म्हणून असं म्हणायला पाहिजे की हे काय करायचं? स्वातंत्र्य लढ्यातलं 100 वर्षात आलेली मूल्य, त्याला दिलेला लोकांनी पाठिंबा, आणि त्याच्यातून ब्रिटिशांनी जाण्याचं कबूल केलं. तर घटनात्मक हे करत असताना कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली होती, ती 2 वर्ष 9 महिने 19 दिवस बसली. आणि असा बारीक 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 मुद्दे त्याच्यात आलं ना. आपलं जुनं काहीच नाही घेतलं आपण घटनेत, ग्रामीण भागाचा काही परंपरा नाही आहेत, त्यावर खूप चर्चा झाल्या. असं काय त्याच्यामध्ये देशाला पुढे नेत आहे? आणि म्हणून आत्ताचा भारत हा आधुनिक भारत आहे, हा याच्यापूर्वी नव्हता कधी. आणि 25 जानेवारी मनुस्मृती होती, ती संपली, नष्ट झाली. आणि ती जाळली 27 साली महाडला बाबासाहेबांनी. म्हणजे एका दलित माणूस विद्वान झाल्यावर त्याला ते काय घाण लिहिलं आहे आणि माझ्या जीवनाला काय कारणे होते हे साक्षात्कार झाला. आणि ज्यांना समज असे उदार तिथे सहस्रवदे होते, ब्राह्मण, सर्वांना टिप्पणीस होते, त्यांनी साथ दिली आणि मनुस्मृती जाळली. आणि योगायोग बघा की त्याच माणसाला परत भारताची घटना करण्याची संधी मिळाली. आता पुढे दोष काय आला स्वातंत्र्यामध्ये?
की सत्तेचा लाभ मला काय मिळेल हे पक्षांमध्ये संधी साधूपणा जास्त आला, आयडिओलॉजी कमी झाली. किंबहुना असं सांगायला लागले की आयडिओलॉजी अंतच झाला पाहिजे. काय करायचं आयडिओलॉजी? प्रॅक्टिकल राहिलं पाहिजे. आपण प्रॅक्टिकल म्हणजे आमचं शरद पवारांना आमची जी फटाफूट झाली, आम्ही समवयस्क, ते प्रॅक्टिकल नाहीत. तुम्ही आयडिओलॉजीला फार भर देता, पण तीच आयडिओलॉजी पुन्हा 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 सगळ्या ठिकाणून दिसते ना. आणि आत्ताची जी क्रायसिस आहे, मोदी सरकार आला त्याच्यामध्ये लोकांना वाटतंय की भाजपने मीडियातून बनवलं, ते खरंच आहे. आणि म्हणून आता सगळ्यांनी एकत्र यावं. जसं काँग्रेसचा प्रभाव वाढला होता, एक सत्तेचा असतोच ना माज, आणि त्याच्या भोवती एक वलय असतं. तर 67 साली सगळे म्हणाले की एकटी काँग्रेसच का राज्य करणार, म्हणून सगळे एकत्र आले. त्यात मनुस्मृती मानणारे RSS एकत्र आले आणि कम्युनिस्ट एकत्र आले. म्हणजे त्यांनाही RSSचं काय हे मनुस्मृतीचं कळलं नव्हतं. आणि 9 राज्यांमध्ये संयुक्त विधायक दल आली आणि नंतर जनता पार्टीत ते आले. तर त्याच्यातलं नेमकं त्यांचं माइंड आहे काय ते कळलं नाही. आता पाठीमध्येच अँटी काँग्रेसला, पण अँटी भाजपाझम म्हणजे अँटी काँग्रेसची मिरर इमेज नाही. म्हणजे आरशात पाहिलं की इकडे अँटी काँग्रेस, इकडे भाजप, की भाजपचे विरुद्ध सगळे लोक. घोटाळा असा होण्याची शक्यता आहे की काँग्रेसमध्ये सुद्धा मनुस्मृती मानणारे लोक असतील. आणि ही लढाई होणार कशी? आणि आता होणारे बेसिक लढाई आयडिओलॉजिकल वॉर घटनेच्या नंतर प्रथमतः. आणि आपल्याला ह्या कल्पना स्वच्छ करून आपल्या हे का ते असं विचार करावा लागेल. कारण घटना आणि मनुस्मृती दोन्ही राहू शकत नाही. मग ती लपलेल्या अर्थाने राहू शकते. आणि बाहेरचं वेगळं परिस्थिती बघून बोलायचं आणि आतलं. आणि आता परिस्थिती बोलून आमचा सत्तेवरचा पक्ष असं काही नाही, आता आम्ही बोलू शकतो. तर काँग्रेस ह्या मोठ्या पक्षामध्ये बोलण्याची माहिती असलेलेच लोक नाही, काय बोलावं, हे क्रायसिस आहे. म्हणून हे आयडिओलॉजिकल वॉर आहे. आणि आयडिओलॉजिकल वॉरमध्ये ज्यांना मनुस्मृती कळली नाही, ती किती उदारमतवादी असेल, किती लोकशाहीवादी असतील, किती व्यक्ती स्वातंत्र्यवादी असतील, किती स्त्रीमुक्तीच्या बाजूने असले, तरी त्यांना कळणार नाही. कारण शत्रूचा अंतरंगच माहीत नाही ना. डॉक्टर ट्रीटमेंट करेल, पण गर्भाचं सोनोग्राफी काढावं लागते ना त्याला. ती सोनोग्राफीच नाही. आणि ती सोनोग्राफी हा एक ग्रंथ इतका चांगला आहे, म्हणजे चांगला म्हणजे या अर्थानं नाही तर किळसवाणा आहे, की ते सगळं मनच कळतं आपल्याला. म्हणून मनुस्मृतीचं वाचन केलं पाहिजे. आणि दुसरं मला सूचना करायची, ती सर्व स्त्रियांनी मनुस्मृती समजून घेतली पाहिजे. कारण याच्यात स्त्रियांवर मेन बंधन आहे आणि माणसामध्ये अंतर पाडण्याचा याच्यात भाग आहे. प्रतिक्रांती, माणसामध्ये अंतर पाडणं. माणूस हा इतर प्राण्याप्रमाणे आपल्या वंशाच्या लोकांना बंधू का मानत नाही, हा एक जगा, तो युद्ध का करतो, तो मारतो का, तर त्याला ब्रेन आहे. त्याच्या ब्रेनमध्ये विचित्र कल्पना असतात. नॉर्मली निसर्गात तयार झालेला कुठलाही एक वंश आपल्या वंशाच्या दुसऱ्याला त्रास देत नाही. वाघ शिकार करतो हरणाची, साच्याची, पण वाघ वाघाची शिकार करत नाही, किती भुकेला असला ते. साप सापाला चावत नाही. माणूस हा एकच आहे की तो मित्राकरता किंवा ध्येयाकरता मृत्यू स्वीकारतो, हसत हसत फाशी जातो, आणि दुसऱ्याचा मर्डरही करतो, दुसऱ्याचं नुकसानही करतो. तर ह्या दोन प्रवृत्तीमध्ये माणसाच्या ब्रेनमध्ये जे चाललेले आहेत त्याचं एक ढोबळमानानं वर्गीकरण केलं तर एक मेंदूमध्ये अशा कल्पना आहेत की माणसामध्ये अंतर करावं. आणि तो जणू काही समवंशीय प्राणी नाही आहे, म्हणून मग त्याचे शब्द वेगळे असतात. तो राक्षस आहे, किंवा गांधींचा वध केला म्हणायचं, खून केला नाही म्हणायचं, हत्या केली नाही म्हणायचं, वध केला. कारण पुराणं रचून ठेवायची, राक्षसांचा वध करणे हे पुण्य काम आहे. मग राक्षस कोणी म्हणायचं, यांनीच म्हणायचं आहे, यांनीच वध करायचा, म्हणजे त्याचं पापच नाही. हे आहे. दुसरं याच्यामध्ये सगळ्या स्त्रीच्या कंट्रोलच्या गोष्टी आहेत. म्हणजे मुलगी लहानपणी बापाच्या कंट्रोलमध्ये राहिली पाहिजे, नंतर नवऱ्याच्या, आणि नंतर मुलाच्या. आणि ती चंचल आहे, ती अग्निगुणी आहे, स्फोटक आहे, म्हणून तिला सारखं पुरुषांनी कंट्रोल केलं पाहिजे. म्हणजे ज्या डोक्यातून जातीजातींना अंतर पाडणं आणि लोकांना कमी जास्त लेखणं, म्हणजे तराजू एक नाहीच आहे आणि तो जन्माचा आहे, त्यामुळे आपण बदलू शकत नाही की हा वरचाच आहे ना हा खालचाच आहे.
आता एकदा जन्माचं त्याला जोडलं तर मग काय बदल कसा करणार. आणि स्त्रीच्या बाबतीमध्ये दास्य म्हणून तिला इतकं वारंवार याच्यात सापडतं. दासी आणि तिच्या श्रमाची चोरी करायची. आणि म्हणून स्त्री दास्य आणि जातीबंधन हे एकच आहे. म्हणजे तुम्ही स्त्री दास्य मुक्ती केली तरी तुम्ही जातीबंधन होतं. आणि जातीचा विचार जर डोक्यात असेल तर डोकं लिमिटेड होतं. कारण ते सारखं सांगतं की ते जातीबाहेरचे लोक म्हणजे परवंश आहे, तो माणूस नव्हेच, त्याला मारलंच पाहिजे. म्हणून जो कट्टरपणे जात मानतो त्याला आयुष्यात प्रेम करता येत नाही. नाही तर मानवी जीवनामध्ये प्रेम ही अतिशय, ज्याला जुन्या भाषेत बोलायचं तर दैवी कृपा असलेली गोष्ट आहे. म्हणजे ज्यांच्यावर कोणी प्रेम करत नाही आयुष्य जगून, एकदाही त्यांच्यावर कोणी प्रेम केलं नाही, किती दुर्दैवी प्राणी आहे. आणि तरुणपणी जे प्रेम होतं, ती जी भावना आहे ती सफल हो ना सफल हो तो विषय वेगळा आहे, पण ती कृपा आहे. असं ईश्वराची कृपा आहे असं म्हणायचं. पण खरं ती जात न मानण्याला सुरुवात आहे. प्रेम करतो त्याला जात मानताच येत नाही, जो जात मानतो त्याला प्रेम करताच येत नाही. म्हणून याच्यामध्ये मुलींनी पुढाकार घेतला पाहिजे. म्हणजे जर युक्रांनी ठरवलं आता हे आमच्या धाकट्या सगळ्या मंडळींनी की मनुस्मृती जाळून हा विषय एजेंडावर आणायचा, तो भिड्यांनी आणलेलाच आहे. पण आपल्याला तो एजेंडा, कारण एजेंडावर नसलं तर कसलं मनुस्मृती कोण वाचतो. पण ती वाचायची गरजच नाही ना, ते पार्ट ऑफ युअर माइंड झालेलं आहे. आणि मग यांनी सांगितलं की नेणीवात आहे. तर जाणीवा म्हणजे हे सायंटिफिकली लक्षात घ्या, 1 भाग मनाचा, आपल्या मनात काय चाललंय, चांगले विचार, वाईट विचार, निगेटिव्ह विचार, सगळं आपल्याला कळतं. ते 1 कळतं. आणि त्याच्या खाली 9 मन असतं. त्याला विचार नसतो, विवेक नसतो, सारासार बुद्धी नसते, फक्त पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतं. ते डिक्टेट करतं. म्हणून ते 9 पटीनं डिक्टेट करतं. म्हणून मनुष्य तसा वागतो. आणि ते त्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह अशी साखळी असते. जीवनातले सगळे पॉझिटिव्ह नियम आणि सगळे निगेटिव्ह. त्यामुळं लहानपणचा एक निगेटिव्ह एक्सपिरियन्स शिल्लक राहतो मरेपर्यंत. लहानपणी मुलांना असं वाटतं की, कारण मनुष्याच्या ब्रेनला एकच आहे, इतर प्राण्यांना माहीत नसतं ते मरणार आहे. पण मनुष्य प्राण्याला लहानपणापासून माहीत असतं आपण मरणार आहे. आणि मरणाच्या आधी दुखापत होऊ शकते, दुखापतीचं मरणात रूपांतर होऊ शकतं. म्हणून जे जे त्याला दुखापत करणारे ते निगेटिव्ह अनुभव असतात. म्हणजे मृत्यूच्या जवळ जाणं, त्याला कोणी चापट मारली, त्याला कुठं माहिती आहे की चापटीने मरत नाही, पण त्याला काही ते पेन झालं हे वेगळं, हे निगेटिव्ह आहे. तर त्या चेहऱ्याचा माणूस त्याला मरेपर्यंत आवडत नाही. आणि भूक लागली खूप, तर त्याला भूक म्हणजे मृत्यूच वाटतं. मृत्यूचे 7 भाग आहेत सायंटिफिकली. तर भूक हा सुद्धा एक मृत्यूचा अंशच आहे. त्याला, त्या लहान मुलाला वाटतं 3 वर्षाच्या की मी मरणारच आहे. म्हणून तुम्ही कुठलंही लहान मूल रडत असलं तर त्याचा फोटो काढा, तो मृत्यूचा चेहरा आहे. आता अशा 7 भीती आहेत, पण ते सोडून द्या. तर त्यावेळेला त्याला जर कोणी चॉकलेट दिलं, कोणी शिरा दिला, कोणी दूध दिलं, कोणी काहीतरी खायला दिलं, पेढा दिला, चिवडा दिला, तो त्याला मरेपर्यंत आवडतो. काही लोक म्हणतात ना आपल्याला गोड आवडत नाही, तिखट आवडतं. त्याचं कारण ते जे लहानपणी भुकेलं असतं त्यावेळेला त्याला चिवडा मिळाला असतो. ते असोसिएशन राहतं की ते पॉझिटिव्ह. एखादा व्यवहारामध्ये लँडमध्ये खूप फायदा होणार आहे, तो मिशावाला माणूस आहे, ते आतून येतं, त्याला कळतच नाही. त्या मिशावाल्याने आपल्याला एक चापट मारली होती. मिशावाले वाईट असतात आणि तो जातच नाही तिथे. ब्रेन तर काहीच विसरत नाही. पण नंतर लक्षात आज मी विसरलो कसं, तर त्यांनी डिक्टेट केलं असं, विसरून जा, ते डील करूच नको. तर हा मानवी व्यवहार असतो. त्या ठिकाणी ही मनुस्मृती जाऊन बसली. ती तुमच्यामध्ये कधी शिरली ही तारीखच सांगता येणार नाही तुम्हाला. कारण आपल्याकडे जातवार वाचते आहेत. आता माझं गाव राशीने याच्यावर गावगडा पुस्तके MAला ते टेक्स्टबुक आहे. त्याच्यात लिहिले ब्राह्मणांचे अंगावरून गेलेले वारे इतर जातीवर जावे, ब्राह्मणांवर इतरांचे वारे येऊ नये. म्हणून पश्चिमेकडून वारे येतं तर पश्चिमेला त्यांनी राहावं. अगदी टिपिकल ग्रंथाप्रमाणे माझं गाव आहे. पश्चिमेला ब्राह्मणारी आहे आणि खाली पूर्वेला हे वाडा आहे. नदी जी वाहते ते ब्राह्मणांनी कपडे धुतलेले ते पाणी खाली प्यायला जातं.
टिपिकल गावखेडा, आणि प्रत्येकाला आपापलं स्थान देऊन ठेवलेलं. तर गावगाड्याचा बेसही मनुस्मृती आहे. म्हणून बाबासाहेब म्हणायचे, गांधींचे आणि त्यांचे दोनच गोष्टीत मतभेद होते. त्यातला एक होता की गांधी म्हणायचे खेडी स्वावलंबी करा, म्हणजे लाचारीमुळे रामराम आहे, लाचारीमुळे तिचं शोषण आहे. तर त्यांचं म्हणणं तसं नाही आहे. ग्रामीण भागामध्ये ही मनुस्मृती राहणारच आहे. सगळ्यांना जरी अर्थार्जन करता आलं म्हणून स्वावलंबी वगैरे काय होणार नाही. सगळ्यांनी मुंबईत या. त्यावेळेला मुंबईत 7-12 नव्हता. मुंबई अशी बशांची 7 बेटे एकत्र झाली आहे. तर तिथे सर्व दलितांनी राहावे, फक्त दलितांची मुंबई असावी अशी त्यांची कल्पना होती. म्हणून खेडी सोडा शहरात या, म्हणजे शहर म्हणाले ते, पण खरं मुंबईत या असं आहे ते. आता दुसरं झालं की मनुस्मृती बाबासाहेबांनी जाळली. आणि बाबासाहेब हा दलितांमधला मागच्या 1000 वर्षातला पहिला अत्यंत बुद्धिमान आणि ज्ञानपिपासू माणूस. 25व्या वर्षी त्यांनी हे दिलं की भारतामध्ये लोक जात पाळतात कारण त्याला धर्माचा आधार आहे. आणि भारतातल्या सगळ्या लोकांना धर्म फार प्रिय आहे, कुठला ना कुठला. आणि धर्माला ह्या, आणि त्याच्यात मेन ग्रंथ मनुस्मृती आहे. तर ते लक्षात घेतलं पाहिजे. पण आत्ता महार किंवा बौद्ध समाजाचे आम्ही आंबेडकरी जनता असं शब्द पडलाय त्याला, जातीला. आणि ते आंबेडकरांचे विचार न घेता इतरच करतात, म्हणून मनुस्मृती बाजूला पडली. ती वागताना आहे, पण बोलताना म्हणतात काय ती विसरल्यासारखे, सगळेच विसरल्यासारखं झालं. आणि मग बरोबर सगळे आता वीक झालेत. त्यावेळेला भिडे ब्राह्मणांमध्ये हा विचार केला जातो, त्याचं मूळही याच्यात आहे. आता मराठा 30% ब्राह्मण 3-3.5%. मग मराठ्यांना कसं हे करायचं, तर मराठ्यांच्या डोक्यात शिरण्याची चावी कोणती, तर ते चावी सापडतात तर शिवाजी महाराज. की मग शिवाजी महाराजमध्ये एक इतिहासात लिहून टाकायचं की रामदासाच्या झोळीत शिवाजी महाराजांनी आपले स्वराज्य टाकले. आता स्वराज्यामध्ये असे एका गुरुला देण्याकरता त्यांनी केलं होतं काय, इतकं तर्काला अजिबात न पटणार. त्यांच्या झोळीत टाकलंय असं एक लिहून टाकायचं. की मग इकडं लोकांनी शिवाजी महाराजांचं करताना त्याला लावलं गो ब्राह्मण प्रतिपादक. संबंध शिवाजी महाराजांचं स्वराज्य कशाच भोवती होतं, तर गाय आणि ब्राह्मण यांच्यावर. परत ती मनुस्मृतीचं आहे. गाईचं इतकं प्रकरण आहे याच्यात, आणि ब्राह्मणाचं इतकं प्रकरण आहेत. आणि एक वाईट म्हणणाऱ्यामध्ये स्त्रियांच्याबद्दल आहे, आणि स्त्रियांच्याबद्दल योनी शुचिता ही कल्पना आहे. म्हणजे पुरुष हा कायमच शुद्ध राहतो, तिची मात्र योनी अशुद्ध होऊ शकते. आणि ते अशुद्ध राहिलं तर पुढची प्रजा अशुद्ध होते. म्हणून त्याच्यात समागम कुणी कोणाबरोबर केला. आणि तिसरं आहे न्यायशास्त्र. न्यायशास्त्र जातवार वेगवेगळं आहे. असं कधी समाज असतो का की ज्या समाजामध्ये मोरॅलिटीज वेगवेगळ्या आहे, जातवार. एकच मोरॅलिटी ती ब्राह्मणांनी सांगितलेली, ती जातींनी पाळायची. ती वाटल्या जातवार आपापले जात पंचायती वेगळी असेल, पण मूळ घालून दिलेले ते ब्रॅह्मनिझम. आणि त्याच्यामध्ये पदोपदी असं इतकी दुर्गंधी यावी की हे वाचल्यामुळे कोणी ब्राह्मण असेल त्याला किळस आली पाहिजे स्वतःची, आणि मग त्यांनी मेंदूतून ती काढून टाकली पाहिजे. तर संबंध ब्राह्मणांसाठी सगळ्या समाजाने राबायचा आहे, आणि त्यातल्या पुरुषांसाठी सर्व स्त्रियांचा वापर करायचा आहे. तिची योनी शुद्ध राहिली पाहिजे, ती पवित्र राहिली पाहिजे, तिला शुचितेच्या कल्पनात बांधून ठेवलं. आणि पुरुषाला मात्र काही शुचितेची गरज नाही. त्याने बाई ठेवली, अमुक ठेवलं, त्याला काहीच होत नाही. तर त्याचे नियम आहेत सगळे. म्हणजे तुम्हाला एक स्थूल मानानं त्याचं सांगते काय काय वर्गीकरण आहे. म्हणजे पहिल्यांदा त्याला दैवी करायचं जातीला, म्हणून एक काही भाग आहे. नंतर मग जातवार व्यवहारांचा आहे. मग नीतिमत्ता त्याच्यामध्ये जातवार वेगवेगळी कशी. आता एक देश म्हणल्यानंतर पॉलिटिकल मोरॅलिटी एक आहे, जशी सगळ्यांना काही ना काही नियम पाहिजेत ना. हे तुटतंय का सगळं, एक पक्ष एक नियम पाळतो दुसरा नाही पाळत. तर मुळामध्ये आपल्या समाजामध्ये एक मोरॅलिटी नाही आहे. म्हणून आपण सगळंच इमॉरल आहे असं म्हणूया नको. नैतिकता आहे, नैतिकता निर्माणच झालेली नाही अजून. नैतिकतेकरता मला आणि तुला सेम नियम आहेत असं सांगावं लागतं, तेव्हा ती नैतिकता असते. तर सर्वांना समान नियमानेच मोजलं जाईल असं फक्त संविधानाने सांगितलेलं आहे. म्हणून संविधानात्मक नीतिमत्ता
कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी नावाचा प्रकार रुजलेला नाही आणि त्याच्याकडे इतकं दुर्लक्ष झालं आणि अचानक 100 वर्ष ज्यांनी स्वातंत्र्याला विरोध केला, ज्यांनी 15 ऑगस्टला काळे झेंडे लावले, ज्यांनी प्रत्येक वेळेला विरोध केला स्वातंत्र्याला, असे सावरकर, सगळे हिंदुत्ववादी, RSS यांचं राज्य आल्यामुळे त्यांना कॉन्फिडन्स आला. कारण ते म्हणतात आम्ही ब्राह्मिनिझम नॉन ब्राह्मीणच्या तोंडून आणतो. भिड्यांनी तपश्चर्या केली, कुलकर्णी त्याचं नाव, पण RSSने त्याला नेमला, त्यांनी लग्न नाही केलं. म्हणजे ही त्यांची तयारी आहे बघा. जेव्हा त्यांचं राज्य नसतं तेव्हा ते वनवासात भेंडल्यासारखं. आणि त्याच्यावरच रचले गेलेत रामायण, की पांडव का झाले यशस्वी, तर 12 वर्ष वनवासात. तर ब्राह्मण वनवासात होते, आता ते विजयी झाले अशी कल्पना. तर भिडे वनवासात होते. काय 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 त्यांचे लोक आदिवासीत जाऊन, अमक्यात जाऊन, आता आदिवासीत जाऊन सांगितलं प्रभू रामचंद्र देव आहे तुमचा, हळूहळू ते मानायला लागले. पुढं ठरवून पुढे आता चित्र प्रभू रामचंद्राचं हनुमानाशिवाय दाखवायचं नाही. आणि तुम्ही हनुमानाचे वंशज आहात, पण प्रभू रामचंद्र तुमचा मालक होता. आणि आता बघा हनुमानाचं काय स्थान, पायापाशी. आणि तुम्ही आता पायापाशी राहिलं पाहिजे. आम्ही प्रभू रामचंद्राच्या वंशाचे, म्हणजे सवर्ण, आणि तुम्ही. आणि ही आयडिया आदिवासींना पटली, जे मुक्त होते, जे ह्या मनुस्मृती वगैरे, म्हणजे ही कृषी संस्कृतीचा भाग आहे. त्यांची कृषी संस्कृती, आदिवासी म्हणजे कोण, जंगल तोडत असताना आम्हाला जंगलावर जगायचं, आम्हाला नाही शेती करायची, म्हणून कडेकडेला गेले. महाराष्ट्रातले आदिवासी अशा एका गावात 2 गावात नाही, महाराष्ट्राच्या परिघात सापडतात, कारण ढकलत नेलेले आहेत. तर यांनी नाव काय दिलं, शब्द. असा ब्राह्मणाला माहिती आहे की शब्द हे दुनियेचे कारक आहेत, म्हणजे दुनिया त्यातून निर्माण होते. म्हणून आदिवासींना ते काय म्हणतात, वनवासी. म्हणजे त्यांना शहरात राहायला आवडत नाही, त्यांना वनात मुक्त राहायला आवडतं. आणि कोणीचं लक्षात येत नाही. ते आदी आहेत हे म्हणलं तर आम्ही बाहेरून आलेलो आहोत होतं. म्हणून जिथे वनवासी शब्द वापरला तो हिंदुत्ववादीच असतो, वरवर तो काँग्रेसमध्ये असू शकेल. गांधींना जो वध म्हणाला तो कुठल्याही पक्षात असो, तो मनुस्मृतीवालाच असतो.